नमस्कार सगळ्यांना. सर्वांचं वेलकम आहे माझ्या फर्स्ट यूट्यूब ब्लॉगमध्ये. कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आम्ही गेलो होतो परेलच्या स्वयंभू गणेश टेम्पलमध्ये. हा आहे एंट्रन्स. इथून मंदिराची एंट्री आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबरसुद्धा नक्की शेअर करा आणि या मंदिराला नक्की विजिट करा. तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. आता आपण आतमध्ये जसं जातो तसं तुम्ही पाहाल आतमध्ये सुद्धा इतकं छान व सुंदर तुम्हाला फील होईल. आतमध्ये आम्ही जे फील केलं ते मी डिस्क्राईब नाही करू शकत आहे. खरंच खूप 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 भारी आहे हे मंदिर आणि इकडे तुम्ही एकदा तरी विजिट केलं पाहिजे. इथे गणपती बाप्पाची जी एक स्टोरी आहे ती तुम्हाला या स्कॅनरवरती स्कॅन केल्यानंतर पूर्ण माहिती भेटेल आणि आतमध्ये हे मंदिर अशा प्रकारे दिसतं. तुम्ही जर का ह्या टेम्पलला विजिट केलं आहे तर कमेंटमध्ये नक्की टाईप करून मला सांगा आणि अल्सो मला कळवा की हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. मला काही गोष्टी माहीत नाही आहेत मे बी, बट प्लीज डोंट जज मी. इट्स माय फर्स्ट अटेम्प्ट. पण मी आज गणपती बाप्पापासून सुरुवात केली आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. प्लीज तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि इफ पॉसिबल तर प्लीज तुम्ही कुठे नियरबाय परेलमध्ये असाल तर एकदा या टेम्पलला विजिट नक्की करा. तुम्हालासुद्धा खूप छान वाटेल. हा माझा फर्स्ट व्लॉग असल्यामुळे माझ्या मनात असं होतं की मी गणपती बाप्पापासून सुरुवात करावी. तुम्ही सगळ्यांनी जसं मला भरभरून प्रेम दिलं आहे माझ्या फेसबुक पेजवरती आणि माझ्या इंस्टाग्राम पेजवरती, तसंच माझ्या यूट्यूबलाही सपोर्ट करा. प्लीज मला फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा. जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तर अशा प्रकारे मी हे मंदिर पूर्ण कवर करायचा प्रयत्न केला आहे आणि काही फोटोज आणि व्हिडिओज मी सुशांतबरोबरसुद्धा काढले तिथे. तर हे काही आमचे मोमेंट्स आहेत आणि अशा प्रकारे हा जो एक सुंदर असा व्हिडिओ झाला आहे, त्यामुळे प्लीज ह्याला भरभरून प्रेम द्या. हे मंदिर फारसे प्रचलित नसलेले परंतु अत्यंत जागृत असलेले मुंबईतील स्वयंभू बालगणेश मंदिर आहे. तुम्हाला जर हे मंदिर विजिट करायचं असेल तर परेलच्या सिंधुनगर गणेशवाडी बिल्डिंगच्या इथे हे मंदिर उपस्थित आहे. आजूबाजूचा परिसर खूप शांत आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप स्वच्छ आहे. इथे आल्यानंतर मन खूप शांत वाटतं आणि आम्हीसुद्धा इथे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आलो होतो आणि आम्हाला पण खूप खरंच मनापासून इतकं छान वाटलं. या मंदिरात आल्यानंतर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर माझं मन खूप आनंदी झालं आणि माझ्यासाठी इथं श्रद्धा आणि विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे बाप्पा. बाप्पा म्हणजे भक्ती, प्रेम आणि आनंदाचा सागर. बाप्पा तू आहेस तर माझं हास्य कधीच कमी होत नाही. फॉर मी बाप्पा इज माय फॉरएव्हर प्रोटेक्टर. असं म्हणतात ना, सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती समोर दिसावी, मुखी असावे बाप्पाचे नाव, सोपे होईल सर्व काम, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं नाव म्हणजे आनंद, भक्ती, सांस्कृतिक अभिमानाची भावना. विशेषतः महाराष्ट्रात गणपतीचं आगमन असो किंवा गणपतीचं विसर्जन किंवा बाप्पाशी जोडलेला कोणताही खास क्षण असो, सगळ्यांनाच भावना व्यक्त करायला आवडतात. तसंच हा आजचा माझा व्लॉग. गाईज प्लीज तुम्हाला जर आवडला असेल हा व्लॉग तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ह्या मंदिरानंतर आम्ही डिसाईड केलं होतं की आम्ही पुढे थोड्याच अंतरावरती परेलच्या महाराजाचं दर्शन घ्यायचं म्हणून, आणि आता आम्ही निघालो परेलच्या महाराजाचं दर्शन घ्यायला. तर हा होता एंट्रन्स. इथे खूप गर्दी असल्यामुळे आम्ही ठरवलं लाईनमध्ये न उभं राहता पास काढून आतमध्ये लवकरात लवकर दर्शन घेऊन एंट्री घेऊयात म्हणून. तर हे होते आमचे पास. तर अशा प्रकारे आम्ही आतमध्ये लगेच आत गेलो. आमचं खूप कमी वेळात इतकं सुंदर दर्शन झालं. मूर्ती बघून तर आम्हाला शब्दच सुचत नव्हते. इतकी सुंदर मूर्ती होती आतमध्ये बाप्पाची आणि तुम्हीसुद्धा बघून तुम्हालासुद्धा इतकं सुंदर वाटेल ही मूर्ती, हे डेकोरेशन आणि आतमधली मॅनेजमेंटसुद्धा खूप छान होती. इकडे अजिबात घाई झाली नाही आणि खूप व्यवस्थितपणे आमचं दर्शन झालं. बाप्पाचं जेव्हा आगमन झालेलं आणि इंस्टाग्रामवरती रील्स बघितलेले, बाप्पाची मूर्ती बघण्यासाठी इतकी एक्साइटमेंट होती आणि इकडे आल्यानंतर तर खूप 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 भारी वाटलं. बाप्पा आपल्या सगळ्यांना उत्तम आयुष्य, आरोग्य देव, सुख, शांती, समाधान देव हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही सुद्धा फोटोज आणि व्हिडिओज काढले. ही मूर्ती अतिशय कलाकुसर करून बनवली आहे. ही बाप्पाची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला सुद्धा जर परेलच्या महाराजाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा परेल ईस्टमध्ये विठ्ठल चव्हाण मार्ग इथे बाप्पाचे दर्शन घेऊ शकता. बाप्पाला बघण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. इकडच्या मंडळाने केलेली सजावट बघून फार प्रसन्न वाटलं. आतमध्ये पाऊल टाकताच बाप्पाकडे बघितल्यानंतर एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते. तर अशा प्रकाराने आमचं परेलच्या महाराजाचं दर्शन खूप छान आणि व्यवस्थित पार पडलं आणि आम्हाला सुद्धा खूप आनंदी वाटला. कोणी आनंदाची पावती देतं तर कोणी आशेची चिठ्ठी ठेवतं. थोडक्यात प्रत्येकाची चिठ्ठी वेगळी, प्रत्येकाची पोचपावती वेगळी, पण त्या सगळ्या इच्छा, आनंद, अश्रू, अपेक्षा शेवटी येऊन मिळतात बाप्पाच्या चरणी. तर अशा प्रकारे बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो. खूप उशीर झाला होता म्हणून भूक लागली होती आणि नंतर आम्ही ठरवलं की इथे जाऊन कॅडबी खायची. इंस्टाग्रामचे रील्स बघून या लोकेशनला व्हिजिट केलं होतं आणि या प्लेसनी आम्हाला डिसअपॉइंट केलं नाही. ही प्लेस खूप छान आहे आणि इकडे लोकांची गर्दीसुद्धा होती, त्यामुळे तुम्हीसुद्धा या लोकेशनवरती जाऊन खूप वेगवेगळ्या व्हरायटीजचे आईस्क्रीम, शेक्स आणि सोडा ट्राय करू शकता. इकडे रिअल फ्रूट आईस्क्रीम्स आणि थिक शेक्ससुद्धाही मिळतात. मला जर ही प्लेस व्हिजिट करायची असेल तर ही गिरगाव चौपाटी सीफेस शनी रोड इथे आहे. मी इकडे कॅडबी ट्राय केली आणि मला ती खूप आवडली आणि तिकडे मेनू कार्डसुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता की इकडे खूप व्हरायटीमध्ये सोडा, आईस्क्रीम, शेक्स अवेलेबल आहेत. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि इफ तुम्ही गेला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. तर कॅडबी खाल्ल्यानंतर अजून जोराची भूक लागली होती. ह्याच्यावरती आम्ही थांबणार नव्हतो. तर बाजूलाच एक रेस्टॉरंट होतं, नारायण डोसा. हे रेस्टॉरंटसुद्धा खूप छान आहे. इकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि हे चौपाटीच्या जस्ट एक्झॅक्ट अपोजिट साईडला होतं. आम्हाला इकडे जो ॲम्बियन्स होता आणि जी मॅनेजमेंट होती, फूड होतं, ते खूप आवडलं. एव्हरीथिंग वॉज बेस्ट. सो आम्हाला या हॉटेलबद्दल काही आयडिया नसल्यामुळे आम्ही नेहमी जे आमचे मेनू जे होते ते ऑर्डर केले. दॅट इज मैसूर मसाला डोसा आणि उत्तप्पा. खूप छान होतं. मैसूर मसाला डोसा वॉज अमेझिंग. द टेस्ट अँड द क्वालिटी ऑफ द फूड वॉज रिअली व्हेरी गुड अँड वी रिअली एन्जॉयड आवर मील. The service was so warm and welcoming, it really made our meal special. The restaurant offers great service with a friendly staff and the food was delicious with good portion size. The ambience was cozy. This place is really worth visiting with friends and family, so do visit this place, guys. So आता आम्ही निघालोय घरी. We had best time and enjoyed a lot. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असंच सपोर्ट करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज भरभरून प्रेम द्या.